नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्याबरोबर एक खूप खास व्यक्ती आहे. माझे सुद्धा खूप आवडते लेखक आहेत आणि आपल्यापैकी बहुतेकांनी त्यांची बहुतेक सगळी पुस्तकं वाचलेली आहेत, कारण अनेक विषयांवर त्यांनी लिहिलेली आहेत. आत्तापर्यंत 30 पुस्तकं त्यांची झाली आहेत. आणखीही बऱ्याच विषयांवर त्यांना लिहायचं आहे, ते लिहित आहेत. माझ्यासोबत आहेत अच्युत गोडबोले. खूप खूप स्वागत आहे सर या कार्यक्रमामध्ये. 30 पुस्तकं, मुसाफिर असेल, किमयागार असेल किंवा त्यानंतर बोर्डरूम, ते अगदी आत्तापर्यंतची सगळी पुस्तकं, 30 पुस्तकं, आणि ती सुद्धा छोटी नाही आहेत. हा सगळा प्रवास जो होता हा कसा घडला? एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही लिखाण केलेलं आहे. काय नेमकं लिहितं राहण्यामागचं कारण आहे? एकंदर कुतूहल हा जो प्रकार आहे, म्हणजे अगदी विश्व कसं निर्माण झालं पासून माणसाची उत्क्रांती कशी झाली, या सारखे असंख्य प्रश्न याने मला पहिल्यापासून प्रचंड भेडसावून टाकलेले आहे. आणि त्यामुळे मी वाचत गेलो. मी IITत असताना खरं म्हणजे लहानपणी सुद्धा मला आमच्या घरी भीमसेन जोशी, कुमार गंधर्व पंडित जसराज यायचे. घरी सारख्या चर्चा, चित्रकार, संगीतकार, साहित्य ह्याच्याच व्हायच्या. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त हे साहित्य, कला, संस्कृती ही जास्त महत्त्वाचे आहेत, हे माझ्या मनावर बिंबवलं गेलं होतं. IITत असताना एक ग्रुप, आणि एवढा असून मला म्हणजे बऱ्यापैकी मार्क पडायचे. मी पहिली तर IITमध्ये गणितात जवळपास एकही मार्क गेला नाही. बोर्डात 16 आलो, युनिव्हर्सिटीत पहिला आलो, सगळं झालं. पण IITत गेल्यानंतर आमचा एक ग्रुप जमला आणि त्या ग्रुपमुळे मी धाडकन खाली आलो. म्हणजे तोपर्यंत आपण फार अगदी हुशार वगैरे वाटायचं, ते काही नाही लक्षात आलं. पण या ग्रुपला प्रचंड इंटरेस्ट होता अनेक गोष्टींमध्ये. आणि यांना IIT, TIFR आणि IIT असा ग्रुप होता 30-20 लोकांचा. आणि त्यांना साहित्य, संगीत, चित्रकला, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र सगळ्याच बाबतीत इंटरेस्ट होता. नुसता इंटरेस्ट नाही, खोलवर इंटरेस्ट होता. फिलॉसॉफी, इंडियन फिलॉसॉफी, वेस्टर्न फिलॉसॉफी. आणि मी त्यात ओढला गेलो. पण रोज नंतर आमच्या चर्चा व्हायच्या. रोज 2-2 वाजेपर्यंत, एकमेकांचे गळे हे करेपर्यंत चर्चा, वाद, मारामाऱ्या. आणि तेव्हापासून जी शोधत जाण्याची जी वृत्ती लागली की अरे परीक्षेकरता फक्त अभ्यास काय करायचा. आणि GRE देऊन अमेरिकेला जाणं आमच्यापैकी कोणालाही शक्य होतं, आम्हाला तर नक्कीच शक्य होतं. पण याच्यापेक्षा ही आयुष्यातली परीक्षा फार मोठी आहे. मग मी IITत शिरलो. पण पुढचं सगळं सांगत बसत नाही. पण IITमध्ये मी 32 वर्ष काम केलं. 23 वर्ष CEO होतो. अनेक हजारो लोकांच्या सॉफ्टवेअरच्या कंपन्या चालवल्या. 6 ऑफिस अमेरिकेत, 4 युरोपमध्ये, 2 जपान, 2 ऑस्ट्रेलिया. ते सगळं झाल्यानंतर शेवटी वर्षाला 2 किंवा 3 कोटी पगार असताना, 2 ऑफर्स असताना मी सोडलं आणि लेखक व्हायचं ठरवलं. त्या मागचं एकच कारण होतं की हे जे सगळं आपण नुसतं वाचन नाही, त्याच्यात चिंतन, मनन केलं. नुसतं मनन नाही, त्यांच्या मागे झपाटून लागलेलो आपण जेव्हा. तोपर्यंत माझ्याकडे 4000 पुस्तकं झाली होती माझी स्वतःची. आणि ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. आता इंग्रजीत तसं बऱ्यापैकी आहे. मी इंग्रजीत सगळं लिहू शकलो असतो. पण मराठीतनं मुद्दामून अट्टहासाने मी लिहिलं. तशी इंग्रजीत 4 मी पुस्तकं लिहिली IT वरती. ती लाखाच्या वर खपली, जगभर गेली, चायनीज मध्ये ट्रान्सलेट झाली, हा भाग वेगळा. पण मराठीतनं या विषयांवर लिहायचं म्हणून ठरवलं. आणि मग मी बोर्डरूम व्यवस्थापनावर लिहिलं, संगणक कम्प्युटरवर लिहिलं, नादवेद गाण्यावर लिहिलं माझ्या सुलभात विश्वकर माझ्या बहिणीबरोबर. मग किमयागार विज्ञानावर लिहिलं. मग अर्थात हे इकॉनॉमिक्स वरती लिहिलं. ज्ञानोदय हे माधवी ठाकूर देसाई बरोबर मी नॅनो टेक्नॉलॉजीवरती लिहिलं. आणि त्यानंतर गुलाम हे अतुल काते बरोबर लिहिलं. आणि मग मी मुसाफिर लिहिलं, मनात हे सायकोलॉजीवर लिहिलं. आणि ही सगळी पुस्तकं प्रचंड पॉप्युलर झाली, लोकांपर्यंत जाऊन पोचली. मुसाफिरच्या 65,000 कॉपीज, मनातच्या 45,000, बाकीच्या 25-30 हजार कॉपीज गेल्या. पण त्या कॉपीज जाण्यापेक्षाही हजारो लोकांचे लिटरली माझे फोन, SMS आणि हे जे येतात, लोक भेटायला तर दूरनं. आणि आमची आयुष्य त्यामुळे बदलली सांगतात. बोर्डरूम वाचून आतापर्यंत 50 तरी लोक उद्योजक झालेले आहेत. नादवेद वाचून आम्हाला आता गाण्याची आवड लागली असं म्हणणार लोक आहेत. किमयागार वाचलं आणि आता PhD मी प्युअर सायन्सेस मी करणार म्हणणार लोक आहेत. अर्थात वाचलं आणि मला तर CNBC, इकॉनॉमिक टाइम्स कळायला लागला म्हणणार लोक आहेत. मनात वाचलं आणि मग सायकोलॉजीची आवड लागली. आणि त्या पुढची जी पुस्तकं आहेत, मी मुसाफिर वाचून नैराश्य गेलं, 14 लोकांनी आत्महत्येपासून परावृत्त झाला असं सांगितलं. हे जेव्हा मला येतं, लिटरली रोज 7-8 फोन, SMS येतात आणि आयुष्य बदलली असं जे सांगतात. नुसतं आवडलं ह्याला फार महत्व नाही. त्यानंतर मग मी ठरवलं, अरे आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि नुसतंच किती कॉपीज गेल्या, किती प्रसिद्धी, फोटो, पैसा, ह्याच्यापेक्षा लोकांच्या हृदयापर्यंत आपण पोहोचतोय, त्यांचे आयुष्य बदलतोय, त्यांना काहीतरी देतोय, हे जेव्हा मला वाटायला लागलं,
तेव्हा मला उत्साह वाढतो अगदी. आणि मग मी लिहित जातो. मी अगदी सोपं साधं करून लिहितो. त्यामुळे कदाचित समीक्षकांना ते पटणार नाही, पण मला ते लोकांपर्यंत पोहोचण्याची एक भयंकर हौस आहे. त्यामुळे मी ते करण्याकरता 5-5 फाडतो आणि नवीन लिहितो, ते माझ्या पसंतीपर्यंत उतरेपर्यंत. आणि त्यानंतर मी त्याचे सिक्वेन्स करतो. त्याच्यात खूप माझा वेळ जातो की कसं मांडलं पाहिजे, कशानंतर काय आलं पाहिजे, भाषा कुठली वापरली पाहिजे, आपल्या समोर टार्गेट ऑडियन्स कोण आहे, पुस्तकांची किंमत सुद्धा मी भयंकर लक्ष देतो. हे सगळे विषय जे इंग्रजीत मूळ लिहिले गेलेले आहेत हे मराठीत आणले जात आहेत, याच्या मागचं मूळ कारण काय आहे? कारण अनेक असे विषय आहेत जे मराठीत आतापर्यंत आलेले नाहीयेत. मनोविकार असेल विशेषतः, किंवा आर्थिक विषयांवर पण जे लिहिलेलं आहे, तर हे फारसं मराठीत आलेलं नाहीये. या मागचं नेमकं काय कारण? म्हणजे काय झालं की मराठीत नाही असं नाही बरं का, यात सगळ्यात कमी प्रमाणात आहे. कमी प्रमाणात. मला असं वाटतं मी ज्या स्टाईलमध्ये लिहितो ना, त्या स्टाईलमध्ये ते आलेलं नाही आहे. बरं. म्हणजे मनोविकारांमध्ये आता मनकल्लोळ 2 व्हॉल्यूम मध्ये 350 पानी 1 असे 700 पानी 2 पुस्तक आली. त्यात आता नीलांबरी जोशीचा खूप मोठा वाटा आहे, म्हणजे माझी सहलेखिका. किंवा कॅनव्हास जे आलेलं आहे, दीपा देशमुखचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे तर ते चित्रशिल्पकलेवरती दोन्ही मोठी पुस्तक आहेत. कॅनव्हास 630 पानी, मनकल्लोळ 700 पानी. पण यावरती पुस्तकं नव्हती का? तर होती. किंवा अर्थात मध्ये सुद्धा पुस्तकं नव्हती का? होती. की काय तेच म्हणता येईल आपल्याला. आता गणिती माझं जे पुस्तक आहे त्याच्यावर तर गणित लहान लहान पुस्तक आहे. कोणी असं बारीक संख्यांवरती लिहितं, कोणी शून्यावर, कोणी इन्फिनिटीवर, कोणी नुसता गणितज्ञांच्या गमती, असं सगळं. माझं अप्रोच कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो. मला असं काहीतरी विचित्र एखादी गोष्ट घेऊन काहीतरी लिहायचं 100-150 पानी आणि त्याची एखादीच एडिशन जायची, असं मला आवडत नाही. मी कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे त्याच्या पूर्ण आपल्या चाणक्यापासून किंवा ग्रीकांपासून ते अगदी थेट आत्तापर्यंत पूर्ण त्या विषयाचा विचार काय झालेला आहे, त्यातले मुख्य शिलेदार कुठले, कोण होते, त्यावेळची सामाजिक परिस्थिती काय होती, आणि त्यांनी त्यांच्या संकल्पना काय होत्या. मग गणितात असो, अर्थात इकॉनॉमिक्समध्ये असो, सायकोलॉजीत असो, किंवा साहित्यात असो. तर हे जे आहे हा माझा ढाचा असतो. आणि तो सगळं सिक्वेन्स जुळवून आणणं, ती भाषा, हे सगळं म्हणजे नव्हती असं नाही, सगळीच उत्तम पुस्तक आहेत. म्हणजे अनेक सायकॅट्रिस्टने मनोविकारामध्ये लिहिलेलं आहे, अनेक इकॉनॉमिस्टने लिहिलेलं आहे, आणि उत्तम पुस्तक आहेत. पण या तऱ्हेने पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह आढावा कोणी घेतलाय असं मला वाटलं नाही, म्हणून मी लिहिलं. ही मराठीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तक आले, याच्यासाठी प्रचंड वाचन तर करता तुम्ही. जसं तुम्ही सांगितलं की प्रोजेक्ट ठरवून वाचलं जातं, पण हे प्रोजेक्टसाठी वाचलं जातं. तुम्हाला स्वतःला वाचायला काय आवडतं? की रिलॅक्स असताना किंवा स्ट्रेस असताना? अशा दोन्ही वेळेला तुम्ही काय वाचता? मला वाचायला अनेक गोष्टी आवडतात. म्हणजे मला स्वतःला वाचायला साहित्यही आवडतं. मला वाचायला आणि मी संगीत खूपच ऐकतो अर्थातच. पण साहित्याबरोबरच मी विज्ञानाच्या विषयी, गणिताच्या विषयी आणि अर्थशास्त्राच्या विषयी, मानसशास्त्राच्या विषयी खूप वाचतो. मला आजकाल काय चाललंय जगामध्ये ह्याच्यात खूप इंटरेस्ट असतो. त्यामुळे नोम चॉम्स्की याची पुस्तकं मी खूप वाचतो. आणि खूप जगातल्या अर्थकारण, राजकारणाच्या विषयी मला बऱ्यापैकी कल्पना असते. मी आता सिरियावरती बोलायचं झालं तर मी 2 तास बोलू शकेल मी, अशी. हा, तर त्याचे काय चाललेलं मला खूप डीप इंटरेस्ट आहे. मी अतिशय खोलवर जर का विचार केला तर मला इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि या सगळ्याच्या विषयी मला खूप कन्सर्न आहे. वाचाल तर वाचाल मध्ये आपण अच्युत गोडबोले यांच्यासोबत अशाच गप्पा पुढेही सुरू ठेवणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गप्पा मारतोय अच्युत गोडबोले यांच्याशी आणि त्यांच्याकडून त्यांच्या लिखाणाबद्दल, पुस्तकाबद्दल जाणून घेतोय. ही पुस्तकं सगळी जी आहेत त्याच्या अनेक प्रती निघाल्यात. खरं तर खूप आत्ताच्या ह्याच्यामध्ये अशा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या प्रती निघणे खरोखर एक वेगळं आहे. पण खरोखर पुस्तकं हातात घेऊन वाचली जातात, म्हणजे आवर्जून विकत घेऊन वाचली जात आहेत का? तंत्रज्ञानामुळे एक फरक पडलेला आहे पुस्तकं लिहिण्यावर आणि पुस्तकं वाचण्याच्या पद्धतींवर आणि पुस्तकं विक्रीवर सुद्धा? पुस्तकं पडलेलं आहे फरक, म्हणजे त्याच्या मेथडमध्ये फरक पडलाय. मी आता लोक किंडलवरती वाचतात, काही ई बुक्स पण वाचतात. माझी पुस्तकं बरीच ई बुक्स पण आले, आम्ही ऑडिओ पण काढलेले आहेत. विशेषतः अलीकडली जी पुस्तकं आहेत ते मी सांगायचं राहिलं, एक अर्धा मिनिट घेतो मी, की मला पाश्चिमात्य संस्कृतीचं मराठीमध्ये एक दर्शन घडवायचं होतं. आणि त्यामुळे 3 व्हॉल्यूम मध्ये झपूर जा हे नीलांबरी जोशी आणि मी इंग्रजी साहित्यावर, म्हणजे 1200 पानं होतात ते. मग ते वाचून 100 लोकांनी मला सांगितलं आतापर्यंत, इंग्रजीच्या प्रोफेसर्सनी
की आम्ही 20 वर्ष शिकवलं इंग्रजी, पण आता आम्हाला कळलं की ती मजा काय असते म्हणून. त्यानंतर मग कॅनव्हास जे लिहिलं चित्रशिल्पकलेवरती दीपा देशमुख बरोबर, त्यानंतर लाईमलाईट हे नीलंबरी जोशी बरोबर लिहिलं, ते सिनेमावरती लिहिलं. आणि आता माझं आणि दीपा देशमुखचं पुन्हा एक सिम्फनी म्हणून येत आहे, त्यात बाग, बिथोन, मोझार्ट, चायकोस्की, वॅगनर आणि बीटल्स पासून मायकेल जॅक्सन पर्यंत असं ते 550 पानी पुस्तक येत आहे 3 महिन्यात येईल. या 4 भागातलं पाश्चिमात्य संस्कृतीचं सगळं दर्शन व्हावं. आणि जीनियस सिरीज मी दीपा देशमुख बरोबर लिहिली, ते 24 शास्त्रज्ञांच्या विषयी लिहिली, 12 पाश्चिमात्य आणि 12 भारतीय. ती तर खूपच गाजली शाळांमध्ये. या सगळ्यांचे ऑडिओ आता निघत आहेत, या बऱ्याच त्यांची ई बुक्स पण निघत आहेत. तर मागास जो प्रश्न होता की आता आम्ही काय करतो की फक्त कागदी पुस्तक घेऊन आता लोक वाचतीलच असं नाही, म्हणून त्याची ई बुक्स करायची किंवा ऑडिओ करायची, असा सगळा तो प्रयत्न चालू आहे. आणि त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचेल. शिवाय अमेरिकेतले लोक आता समजा ऑडिओ डाउनलोड करायचा असेल तर आता माझा मुसाफिर आणि किमयागारची ऑडिओ निघाली आहेत आता, बरं का, एका कंपनीने केलेले ते स्टोरी टेल नावाच्या कंपनी. पण लोकांनी ती डाउनलोड जर का केलं तर अमेरिकेत लोक ऐकू शकतील. आणि त्यामुळे सगळ्या पुस्तकांचं आता चालू आहे हळूहळू, ई बुक्स पण चालू आहे. आणि हा प्रश्न अगदी बरोबर आहे की आता वाचनाची पद्धत बदलली, शिवाय अलीकडे ना अटेन्शन स्पॅन कमी झालाय, पटपट लोकांना हळू. पण माझी पुस्तकं ते लोक वाचतायत बाबा, 500 पाने असतील जो वाचतायत असं दिसतं. त्यामुळे या सगळ्या 30 पुस्तकं आतापर्यंत झाली आहेत, पुढची काही येत आहेत, या सगळ्यांमध्ये प्रचंड आव्हान असलेलं किंवा खूप अवघड, ज्याच्याने त्रासही झाला पण ते झाल्यानंतर एक सार्थक झाल्यासारखं वाटलं, असं कुठला अनुभव आहे, कुठल्या पुस्तकाबद्दलचा अनुभव? असे माझे अनेक अनुभव आहेत. प्रत्येक पुस्तक माझं चॅलेंज असतं, कारण प्रत्येक पुस्तकात मला शिकावं लागतं. गणितीच्या विषयी मी सांगता येईल, गणिती मी आणि माधवी लिहिलं, पण त्यात गणिताच्या कॉन्सेप्ट सांगणं हे खूप अवघड आहे. चरित्र लिहिणं सोपं असतं त्यामध्ये, बरं का, आणि ते मी बोर्डरूम किमयागार अर्थात अनेक ठिकाणी लिहिलंच होतं, पण त्याला कॉन्सेप्ट सांगताना खूप त्रास झाला. आणि त्या ॲक्युरेट यायला पाहिजे. तरी सुद्धा गणितीमध्ये एक बारीक चूक राहिलेली अजूनही, मी ओपनली आत्ता सांगतो टीव्हीच्या प्रोग्राममध्ये. आता ती मेजर नाही आहे, पण गॉटिंगन जर्मनीतल्या एका इन्स्टिट्यूटमधल्या एका मराठी पण अतिशय मोठ्या गणितज्ञांनी दाखवून दिली. त्यामुळे अहो अच्युतराव, आम्ही तुमची पुस्तकं स्टँडर्ड मानतो, आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना देतो अनेक, पण ती असं राहिलंय असं त्यांनी मला सांगितलं. असे बारीक सारीक राहिले आहेत माझ्या पुस्तकामध्ये, मला ह्याची पण कल्पना आहे. पण असं मेजर की त्यामध्ये पुस्तकच टाकावं होईल असं नाही, एखादं बारीक राहून जातं. पण त्यामुळे त्या प्रत्येक त्यातली गणितातली संज्ञा, त्यातलं कॉन्सेप्ट, त्यातली उदाहरणं तपासताना अगदी खूपच पण मजाही आली. पण तसंच झपूर्झाचं झालं. झपूर्झामध्ये जी माणसं निवडली तितकी ग्रेट आहेत, त्यातली सगळे आयुष्य काय आहेत. तसंच कॅनव्हासमध्ये झालं. म्हणजे कॅनव्हासमध्ये तर आम्हाला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जाऊन 100 पुस्तकं मला दीपाला कॉपी करून आणावं लागली. त्यामुळे आम्ही इथनं पुस्तकं बाहेर देऊ शकत नाही. तिथे फोन म्हणजे आम्ही कॅमेरावरती पुस्तकं चक्क पान कॉपी त्यांनी परवानगी दिली अर्थात, आणि ती करून ते 100 ते 150 पुस्तकं वाचून त्यांची चरित्र, त्यातले ते इझम्स आणि ते सगळं समजावून सांगितले आहे. आणि त्यामुळे कॅनव्हासमध्ये ज्याला चित्रशिल्पकला शिकायची आहे त्याला खूप हे आहे. लाईमलाईट आणखीन वेगळं होतं, माझ्या झपूर्झाची वेगळी. तर या सगळ्या पुस्तकांमध्ये आणि इतर सुद्धा म्हणजे अर्थात मनात किमयागार आणि या ठिकाणी तर खूपच किमयागार सुद्धा आता सगळ्याच की मी केमिकल इंजिनियर IITचा, मी की कॉस्मॉलॉजिस्ट नाही, मला सगळं शिकावंच लागलं. तेव्हा कुठे बारीक सारीक काही राहून गेलं, पण ते शिकताना जी मजा आली त्यात मी बुडून गेलो अक्षरशः. तसंच मी रक्त नावाचं पुस्तक लिहिलेलं, वैदेही लिमये नावाची एक आहे, ती बायोकेमिस्ट्रीमधली डॉक्टरेट आहे, अतिशय उत्कृष्ट ती विद्यार्थी, शिक्षक आणि लेखिका आहे. तर आम्ही दोघांनी म्हणून रक्त म्हणून पुस्तक लिहिलं आहे. आता व्हायटामिन आणि अशी आमची 4-5 पुस्तकं आहेत, संबंध बायोलॉजी आणि मेडिसिन या विषयावरची. अशीच अनेक पुस्तकं माझ्या डोक्यात आहेत. अनेक जण लिहित आहेत, सोशल मीडियावर खूप लिहित आहेत, खूप चांगलं सुद्धा लिहित आहेत. खूप जणांचं लिखाण आहे तिथेच संपून जातं, पण अनेक असे नवीन लेखक आहेत की जे खरोखर चांगलं लिहित आहेत, पण दाद मिळत नाहीये त्यांना, आणि मुख्यतः पुस्तक काढायचं इथे कुठेतरी अडतं. याबद्दल काय सांगाल? कारण अनेकांना पूर्ण वेळ लेखक व्हायचंय पण नाही होता येते, याबद्दल काय? मला असं वाटतं की हा काय बदलेल, हा बदलायला अजून एक 4-5 वर्ष लागतील असं मला वाटतं. ह्याचं कारण सोशल मीडिया हा मेन मीडिया बनेल त्यावेळेला. आता सोशल मीडियाची व्याप्ती वाढतीये. सोशल मीडिया काय असतं की अजूनही प्रिंट मीडियाला महत्व आहे,
प्रिंट म्हणा किंवा पुस्तक या स्वरूपात मी ब्लॉग लिहिला. हो. लोक काय करतात, कविता लिहितात फेसबुकवर टाकून देतात कविता, त्याला लगेच ताबडतोब 25 लोक वावतात, न वाजताच वावा ते लाईक केलेलं असतं. आपल्याला माहिती फेसबुकवर लाईक होणं त्याला काय अर्थ नाही. पण त्यामुळे मग ते त्या 25-50 लोक त्या लेखकाला किंवा लेखिकेला वाटायला लागतं आपण फार मोठे लेखक होतोय की काय, आपल्याला छान आता लोक मान्यता देत आहेत. पण त्याला फारसा अर्थ नसतो. तुम्ही ते टेस्ट वॉटर्स केलेलं नसतं. त्यामुळे अजूनही प्रिंट मीडियामध्ये काढणं हे गरजेचं आहे. मला याचं खरं वाईट वाटतं. म्हणजे माझी पुस्तकं खूप खपतात एका दृष्टीने, खूप आनंद आहे मला, गर्व मुळीच नाही, आनंद आहे. पण त्याचबरोबर साहित्याच्या विषयी माझं प्रेम आहेच की, साहित्य संगीत, त्याची पुस्तकं का जास्त निघत नाही आहेत. म्हणजे अजूनही आपण मला दुःख म्हणजे मूळ मराठीतली पुस्तकं येत नाहीयेत. नाही, मला तेच मी अजूनही अगदी समीक्षकांमधनं कधी माझं बोलणं आवडणार नाही, पण अजूनही जी कुलकर्णी, पु ल देशपांडे, आत्रे, शांता शेळके या 20-30 लोकांच्या पलीकडे आपण केव्हा जाणार आहोत. आज कित्येक उत्तम खेड्यातनं वगैरे चांगले लेखक येत आहेत. अगदी त्यांचं क्वचित एखाद्या पेपरमध्ये येतं, पण त्यांच्यावरती भरघोस काहीतरी आलं पाहिजे. खूप उत्तम त्याची दारुण परिस्थिती दाखवणारे लेखक येतात. आजच्या अनेक कादंबऱ्या येतात. आणि आज कवितेचं पुस्तक छापायला कुठे तयार नाही. म्हणजे आता सोशल मीडियावरती लिहू नये असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण सोशल मीडियावर कित्येक थिल्लरपणा बराच चाललेला असतो. मी इथे इडली खातोय, लगेच फोटो काढून टाकायचा वगैरे असं. पण त्याच सोशल मीडियाचा वापर चांगला होऊ शकतो आणि तिथे तुम्ही चांगलं साहित्यही निर्माण होऊ शकतो. अगदी कुठे कसं लिहायला महत्व नाही, पण त्याचा रीच जो आहे तो करण्याकरता अजून तरी प्रिंट मीडियाची गरज आहे. पण ते 4-5 वर्षात ते बदलेल असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही आज या कार्यक्रमात अगदी वेळात वेळ काढून आलात, याबद्दल खरोखर खूप खूप धन्यवाद. आणि तुमची पुढची पुस्तकं जी आहेत त्या सगळ्यांसाठी शुभेच्छा. थँक्यू. वाचाल तर वाचालमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत नवीन लेखकांसह आणि नवीन पुस्तकांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.